बाप्पा गाडीची पेट्रोल टाकी लिकी झाली माहिती आपण सीएनजी पण भरलेला आहे. पापा आता बार होते रे बाई. ये तो गोरा नहीं हुआ मामा, क्या करे इसका. निस्ता खुर्दा आता आता हे करू ना आपण दुबई मध्ये बुक करून दे. झालेली हा. नारळ आणि श्रीफळ. वा 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 5,000 रुपये राहिलेले आहेत तरी. तर तुम्हाला या व्हिडिओचा टायटल बघून समजलं असेल नेमका आजचा प्लॅन काय. तर हो फायनली आम्ही चालूया ट्रिपला, ते पण 5 जण. सध्या 5 जण अजून 3 जण आम्हाला वरून उचलायचे. एक साणा पाठवून 2 आणि बाकी एक बाहेरगावचं एक आहे. असे मिळून सगळे आम्ही 5 जण चाललो ट्रिपला. तुम्हाला फक्त व्हिडिओ मध्ये थांबायचे कारण आम्ही 5 जणांची एक गाडी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती धमाल, किती मस्त, किती राडा होईल. याचा काही अंतच नसणार आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओला पहिलेच लाईक करून घ्या, चॅनलला असता सबस्क्राईब करून घ्या कारण भावाचा या चॅनलवरती पहिला ब्लॉग असणार आहे. सॉरी पहिला नाही, 4था ब्लॉग असणार आहे. याच्या आधी मी 2 ब्लॉग अपलोड केले पण त्याला मनाचं प्रेम भेटलं नाही. पण यावेळेस ट्रिपला चाललो त्यामुळे 100% लोक बघणार आणि तुम्ही लाईक पण करणार. चला सध्या पाहिजे आम्ही निघालो होतो. फक्त आता वेट करायचा आम्हाला अजून 2 जणांचा. एक तर साई आणि एक आमचा काळडॉन. तर आम्ही काळूच बोलणार, अख्या ट्रिपमध्ये काळू बोलणार. तुम्ही फक्त वेट करा आणि बघत राहा. फायनली आमच्या तिसऱ्या गँगचा मेंबर ऍड झालाय, कवट्या माकड झाले. आतापासून कांदा कराम सुरू झालेले आहेत. सर तुम्ही नारळ कोणता आणलंय? हे पिण्यासाठी आणलंय. मला आतमधून नारळ दाखवा ना तुमचं थोडस. आतून दाखवा ना. डिझेलचे नळी नाही करी प्याला झाला. पाईप तुम्हाला युनिट पाईप ओके. अजून आपल्या गाडीमधले 2 मेंबर उचलायचे बाकी आहेत. आणि मेन म्हणजे आपल्या गाडीसाठी म्हणजे बबितासाठी एक टायर पण घ्यायचंय. नवं नाही घ्यायचं, मित्राकडून घ्यायचंय स्टेपनी म्हणून. नो घ्यायला बजेट नाही, थोडं आपल्या गाडीचं बजेट नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या गाडीचे 1-2 मोजके कामं पण करायचे बाकी, जे की आम्ही परमनंट करणार आहेत. आणि त्याच्याने इम्पॉर्टंट आपल्या गाडीचा HSRP नंबर प्लेट. ज्या नंबर प्लेटवरून आम्हाला मागच्या बारीला एवढे भयंकर फाईन पडलेत, पण यावेळेस आम्हाला ती गलती अजिबात करायची नाही. आम्ही काल रात्री HSRP नंबर प्लेटसाठी काय केलं, अप्लाय केले आणि आमची फायनली आमची नंबर प्लेट आलेली पण आहे. आम्हाला परमनंट फक्त नंबर प्लेट गाडीला लावायची आणि बस. बाकी थोडंसं गाडीचं बारीक मोठं काम करायचंय, जशी काय अलाइनमेंट करायची, सर्व्हिसिंग करायची. आणि गाडीमध्ये समजा मॅट वगैरे नाहीत ना, मॅट वगैरे टाकून थोडंसं एसीचं काम करून डायरेक्ट आम्ही कुठे निघणार आहेत किंवा परमनंट निघायला समजून जाईल. फक्त नाही 2 पोट्टे स्टेपनी थोडंसं काम. लेट्स गो. अध्यक्ष महोदयापाशी काळू आमचा त्याची कॉन्ट्री जमा करतोय. हा बोला, द्या कॉन्ट्री द्या. सर आमची कॉन्ट्री जमा झालेली आहे. हा. नारळ आणि श्रीफळ. वा 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 वा. 5,000 रुपये राहिलेले आहेत तरी ओके, धन्यवाद. लवकरात लवकर करून घ्यावी. झाली फायनली एका पोराची कॉन्ट्री जमा झाली. आता जाऊन सगळे जमा होणार, पैसे जमा होणार आणि आमचा अध्यक्ष घेऊन पैसे पळून जाणार. बाय तुमचं काय म्हणणं आहे का याच्यामध्ये? हे आमचे पैसे घ्या, आमच्याकडून 100 रुपये तुम्हाला. अरे वा सोड की. सोड आता तू. सोड रे. सोड वाटत सोड. हे नारळ आपल्या खूप उपयोगाचं आहे. जसं की जसं की याच्यापासून आपली सुरुवात होणार आहे ट्रिपची. कशी आता सांगूच ना पुढे काय करणार. आमचं एक टायर तर नवं आहे. याचं काही अडचण नाहीच नाही, फक्त जरा असं याचं भेव आहे. हे जास्त नाही आहे 30%, तरी पण याचं जास्त भेव आहे. बाकी मागच्या टायरात काय होणार एवढी गॅरंटी आहे. फक्त आम्हाला स्टेपनीसाठी एक टायर घ्यायचं सोबत. जॅक आहे आमच्या बसी, पण त्याला चढवायला पाना नाही. समजा काय काय घ्यायचं, स्टेपनी घ्यायची, जॅक घ्यायचा आणि पाना. जॅक आहे, पाना घ्यायचा आहे आणि टामी घ्यायचा. आमच्या ट्रिपला अलविदा करणार आहे श्री आमचे प्रेरणादायक संदीप फड साहेब. हे आम्हाला अलविदा करतील. हा भया आम्हाला प्रेरणा लवकर भाऊ. आता तुम्ही ना या आमच्या ट्रिपसाठी 2 शब्द बोला. भाऊ सुखरूप चले, सुखरूप या. दमान जा, काळं वाटलं त्या एखाद्या पुलात ठोकून द्या. काय पप्पाच आणू नका त्याला. म्हणा बा, तू काय म्हणा ट्रिपसाठी आमची जर्नी. हॅपी. ओ वा, थँक्यू. लेट्स गो. फायनली आमच्या ट्रिपचा 4था मेंबर आलेला आहे, मावशा झालेला आहे. मग सुरुवात आमच्या यानं काळू भाईनच केलेली आहे, शेवट काही नाही केला. आता फक्त एक पट्ट्या बाकी ज्याला की आम्हाला उचलायचे. आम्हाला पुढंच बसायचंय, आम्हाला पुढंच बसायचंय. असंच असतंय. मागच्या वेळेस पण असंच गेलं, पण या बार 2 जण जास्त आहे. या बार असं होणार नाही. सगळेजण बाहेर समोर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग. पहिल्या CNG स्टेशनवर गाडी टाकी फुल. तर चला बघूया आपल्या गाडीमध्ये किती रुपयाचं पेट्रोल बसलं आजच्या 115च्या भावानं. ओके चला. आम्ही फॉर्म मध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरलं, टाकी एकदम फुल केली आणि जे खालून पेट्रोल टाकीतून गळायला लागलं आणि जी आमची फाटली
अरे बाप, कारण गाडीमध्ये सीएनजी फुल केलं आम्ही नेमकाच. जस्ट सीएनजी फुल केला आणि त्याच्यानंतर आम्ही केलं टाकी फुल. टाकी फुल केल्या जे टाकीच्या बाजूने खाली लागली धार सायलेन्सरवर. बाप रे, एका मिनिटात सगळे फाटून हातात फाटून. फायनली परभणीमध्ये पोहोचलोय आम्ही आता फक्त आणि फक्त आम्हाला काम आहे परभणीमध्ये नंबर प्लेट चेंज करायची, जे की सगळ्यात मेन आणि महत्वाचं काम आहे. कारण ती एक नंबर प्लेट आमचा एवढा जीव घ्यायली ना, एवढे फाईन पडायचं की बस बसायचं, एवढे फाईन पडायचं की बस बघायचं कामात नाही. त्याच्यामुळे पहिले डिसिजन घेतलं आम्ही नंबर प्लेट चेंज करायचं. दुकान आलं तर लगेच चेंज करून घेतो. चला भेटूया चेंज केलं. फायनली आपली गाडी अलाइनमेंट आलेली आहे. मला आमचं एवढं काम झालं ना, बाकी गाडी सगळं कामात जाणं होऊन चाललं. एक आमचं एकदम गाडी टकाटक ओके. डायरेक्ट आपली गाडी कोल्हापूर साईडला तयार होऊन जाईल. तर फायनली सगळे आधा बाधा पार करून आम्ही निघालो फायनली कोल्हापूरला. थांबलं एक मिनिट. गाडी फक्त तिथली 109 किलोमीटर झाली. त्यामध्ये 3 ड्रायव्हर चेंज झाले. पहिले आमचे अध्यक्ष, दुसरा मी आणि तिसरा आमचा सायनाथ भाया सांगळे. कोल्हापूर आतापर्यंत आमचा 90% कव्हर झाला आहे. जसं आमच्या औंढीमध्ये मंदिर आहे 8 ज्योतिर्लिंग, तसं इथं पण वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान आहे. त्याच्या पण दर्शन करून घ्या. जास्त जर बारी असली ना तर अलीकडे ठाण्याचा, बारी नसली तरच आतमध्ये जायचं आपल्याला. बघूया बारी आहे की नाही. खुशीची गोष्ट ही आहे की अख्ख्याला की बारी रिकामी आहे, सगळं मंदिर रिकाम आहे. सगळं मंदिर रिकाम आहे. आमचं 100% मोकळं माकळं दर्शन होणार. म्हणजे आम्ही घेतलेलं डिसिजन चुकलं नाही, हे सध्या बाई मेन महत्वाचं आहे. तर चला दर्शन करू पहिले. आमचं दर्शन तरी एकदम मोकळ्या मनात झाले. आता फक्त सोय तरी जेवणाची, ते पण एकदम फ्री मध्ये. त्यासाठी आम्हाला फक्त टोकन काढायचंय. नंबर 1 भात चपाती. अध्यक्ष महोदय आमचे तिकीट काढत आहेत. फायनली आम्हाला पास भेटले आणि 1 रुपया सुद्धा नाही घेतलेला. फ्रीमध्ये एकदम फ्री मध्ये पास आहे. आता पोरं आता फ्रीमध्ये जेवणार. बाकी तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या यार. एवढ्या गद्दीमध्ये तुमचा फर्स्ट टाइम ब्लॉग करतोय. कसं वाटतं मला तुम्हाला? दम लागते भाई कॅमेरा. विषयच ना भाई, डायरेक्ट पुढं पण चला, डायरेक्ट कॅमेरा ओपन व्हायला. काय इज्जत काहीच नाही. आले का काय झालं? प्रमुख काय झालं? पिक्चर जायचं नंतर समजा. फोकस ऑन जेवण आहे ना. फोकस एकदा पण प्लीज फोकस ऑन इटिंग. आमचा ना प्लॅन डायरेक्ट कोल्हापूरचा होता, पण वाटेमध्ये ना वैजनाथ परळीमध्ये देवस्थानात थांबलो. आणि आम्हाला तर पहिले वाटलं एवढ्या गर्दा असेल ना आमचं दर्शन पण होणार नाही. पण आमचं दर्शन तर एवढं मोकळं झालं ना, बस बघायचं कामात नव्हतं. आणि मेन म्हणजे मध्ये आम्हाला जेवायला भेटलं, ते पण 1 रुपया तिकीट न पाडता. प्रदर्शन जेवण तर एवढं भयंकर आहे, बस तिथं तर काही सांगायचं कामात नाही. मंदिरामध्ये जेवायला गेलं पुढे पण 1 नंबर क्वालिटीच भेटणार तुम्हाला. बाकी हॉटेलवर तेवढं टाळा आणि मंदिरात होईल थोडी जेवा. जेवण का झालं बरोबर? बाकी काय विषय नाही हो, बजेटचा विषय. आमचा सध्या बाद आमचा आदर्श मध्ये एकदम चिल्ड झालाय. कसा बरोबर वाटते भैया, तुम्ही खाल्लं म्हणून. आता जरासं 1000 रुपये खर्च कमी झाले मला असं वाटते. जरासं आमच्या आदर्श जरासं कूल वाटते. बाकी पोरांनी एवढं खाल्लं झोपा लागायला. सध्या मरण फक्त आमच्या श्रावण महिना होता तरी दर्शन झालेलं. श्रावण महिना असून आमचं दर्शन झालं, म्हणजे विचार करा. आपल्या आवड्यासारखं इथं पण VIP आहे दर्शन आपल्याला. नाही इथे सगळं मोकळं होतं. दर्शनचं काय विचार नव्हता. इथे सगळ्या 12 डॉलर मोकळं होतं. जेवायला पण मोकळं. आपली गाडी कुठची. आणि सगळं स्पेशल विषय काय माहिती आहे का, आमचा मॅप मध्ये ना एक हॅकर आलाय त्याची कार घेऊन, आणि ते डायरेक्ट रोडच्या बाजूने गाडी चालवायला. आता तरी रोडला गाडी आली, याच्या आधी ना समजा डायरेक्ट रस्ता इकडं आणि गाडी आहे इकडं.